Dear friends and students, today we are going to study about our poem 2.5 written by named as Father Returning Home. Dear friends, in the last period we have discussed about the summary of the poem in Marathi. Today we are going to discuss about the historical background of the poet Dilip Chitre, who have written the poem Father Returning Home 2.5. So interesting, so simple, so easy poem, and especially the poem is related to our day-to-day life. Father, each and every family have his own father, and how we treat them in the family. Father is everything to all of us. Hmm? Those who are lucky who have a father at present, and those who are unlucky who have father, not father today, because father is in Marathi we call chhatra, chaya, blessing to us, and those who have not father, it is bad to them, because father is a caretaker to us. Father is our whatever may be, father is a blessing to us. So today we have seen, last period we have seen the summary of the poem Father Returning Home. Today we are going to see the historical background of the poet Dilip Chitre. The poem Father Returning Home, written by Dilip Chitre. Dilip Chitre, born on 1938 and died on 2009, and he was celebrated a bilingual poet. Bilingual means by means two, and lingual means languages. दोन भाषेत लिहिणारे हे कवी आहेत. म्हणजे मराठीतले फेमस कवी आहेत दिलीप चित्रे. त्यांच्या नावे अनेक पिक्चर, फिल्म किंवा मराठी साहित्य भरपूर नावे आहेत. त्याचबरोबर त्याने इंग्लिशमध्ये सुद्धा इथं पोएट लिहिलेले आहे. म्हणून मराठी आणि इंग्लिश दोन भाषा म्हणून लिंग्वल लँग्वेज, दोन भाषेत लँग्वेजमध्ये लिहिलेले लिखाण करणारे कवी आहेत दिलीप चित्रे पोएट, अँड ट्रान्सलेटेड विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. आणि आणखी फेमस कशासाठी तर मराठी इंटू इंग्लिश आणि इंग्लिश इंटू मराठी लिखाण ट्रान्सलेट करणारे एक ते कवी म्हणून. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड्स टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमनिस्ट. तर त्यांचं आणखी लिखाण कोणतं तर फेमस आहेत, तर पेंटिंगमध्ये, त्याचबरोबर फिल्म मेकिंग हे त्यांच्या नावी एक प्रसिद्ध असणारे ते कवी म्हणून आहेत. त्याचबरोबर मॅगझिन कॉलमनिस्ट, तर वृत्तपत्र किंवा मॅगझिन म्हणजे साप्ताहिक वगैरे. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड, एक महत्त्वाचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क सेज तुका, पॉप्युलर अभंगाच. तर तुका कोण आहेत? तर तुका म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे जे संत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं लिखाण वगैरे भरपूर आहे. आणि म्हणून म्हटलं आहे त्यांना की कशासाठी मिळाला, तर बोथ फॉर दोन्ही गोष्टीसाठी, की पोएट्री चांगली कवी म्हणून आणि त्याचबरोबर ट्रान्सलेशन तुकारामाचं लिखाण जे आहे सेज तुका, पॉप्युलर अभंगाच स्पिरिच्युअल पोएम धार्मिक कविता बाय संत तुकाराम. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षापासून त्याने हे जे साहित्य आहे ते संत तुकारामावरचं त्याने ट्रान्सलेशन करायचं काम केलेलं आहे. खूप सुंदर असं या कवींचं लिखाण आहे. एक्सेल, अलायनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. आणि त्यांच्या लिखाणामध्ये मृत्यू वगैरे ह्या किंवा दैनंदिन जीवनातल्या माणसांच्या कथाविषयी याच्या कवितेमध्ये यांच्या असतं. आता आपली जी ही प्रेझेंट पोएम आहे कशाविषयी आहे बघा. दिस पोएम इज टेकन फ्रॉम
ट्रॅव्हलिंग इन अ केज, म्हणजे इथं आता केज म्हणजे प्रवास, रेल्वेतून केलेला प्रवास, यातून घेतलेली ही कविता आहे. इट हॅज अ पोर्ट्रेट ऑफ सबर्बन कम्युटर. तर एक कम्युटर म्हणजे इथं ट्रॅव्हलर, प्रवासी. तर एका प्रवाशाचं वर्णन इथं केलेलं आहे. इट डिपिक्ट हिज डल, मोनोटोनस अँड एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल डेली रुटीन. तर एका इथं वडिलाचं, दिलीप चित्रे यांनी काय काय केलं ते डल म्हणजे असं कंटाळवाणं आयुष्य एका वडिलाचं, मोनोटोनस एकाकी जीवन, एक्झॉस्टिंग असं संपत आलेलं जीवन, आणि इक्वली पिटेबल म्हणजे दुःखी डेली रुटीन, दैनंदिनचं जे दुःखी जीवन आहे एका वडिलाचं, त्याने इथं व्यतीत केलेलं आहे या कवितेतून. इट डिस्क्राईब्स अ फोर्स्ड अलायनेशन ऑर ॲट होम. घरी त्यांना ते कसं लादलेलं जीवन, कोणीच घरात विचारपूस करत नसल्यामुळे ते लादलेलं जीवन एका वृद्ध वडिलाचं दाखवलेलं आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड. स्टेल म्हणजे शिळं, त्या वडिलांना घरी शिळं अन्न वगैरे, म्हणजे आता जे तुमच्यासाठी किंवा कुणासाठीही वडील आपलं आयुष्य सगळं झिजवतात, जेव्हा ते न कमवणारे होतात तेव्हा त्यांना घरी नीट काळजी घेतली नाही, शिळं अन्न वगैरे दिलं जातं. अँड लॅक ऑफ सेविंग्स, असं त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यात व्यतीत केलेल्या आहेत. कोणाच्या एक एकाकी पडलेला व्यक्ती किंवा वडील. हिज चिल्ड्रन रिफ्युजेस टू शेअर देअर जॉयज. हिज चिल्ड्रन रिफ्युजेस टू शेअर देअर जॉयज. आणि मुलं जे आहेत ती त्यांची घरामध्ये कुठलाही आनंद त्यांच्याशी शेअर करत नाहीत किंवा घालवत नाहीत, त्यांच्याशी वेळ देत नाहीत. जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर. ज्या वडिलांनी खूप कष्ट केलेलं आहे त्यांच्यात समवेत घरी कुठलं सुखदुःखाच्या गोष्टी अजिबात शेअर केल्या जात नाहीत, त्यांना एकाकी पाडलं गेलेलं आहे. युसलेस असं त्यांच्याकडे बघण्याचा कुटुंबाचा कल झालेला आहे. फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू द सॉलिट्यूड. सॉलिट्यूड एकाकी. आणि जे आता वडील रिटायर झालेले आहेत ते आता एकाकी पडलेले आहेत. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस. पेनफुल म्हणजे दुःखी, लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा, इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन. माणूस हा तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल. बट इन द फॅमिली दिस फादर कांट शेअर एनी मेंबर एनी जॉयज ऑर सॉरोज. ही हॅव गिवन स्टेल, शिळं अन्न दिलं, स्टेल फूड दिलं जाते. आणि म्हणून म्हणलं की दिस इज व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. मटेरियलिस्टिक म्हणजे कसलं वर्ल्ड, की हे जे भंपकबाजीचं जग, की जे खरं जग बाजूला ठेवलं जातंय. मी कालच्या पिरियडला तुम्हाला म्हणलंय की इंडिया वर्सेस भारत. तर इंडिया हे भंपक जीवन आहे. याला मदरला मदर, फादरला फादर, ब्रदरला ब्रदर, सिस्टरला सिस्टर, म्हणजेच रिलेशनला व्हॅल्यू न देणारी ही जी पिढी आहे मॉडर्न युगातली. आणि अशा या मॉडर्न युगामध्ये जे आपले कर्तकर्वित आहेत, ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय, ज्यांनी आपल्यासाठी अख्खं जीवन खर्ची टाकलंय, अशा वडिलाला रिटायर झाल्यानंतर घरात कुठल्याही गोष्टीत शेअर केलं जात नाही. सुखदुःखात असेल, खाण्यापिण्यात असेल, किंवा त्यांचं घरी आल्यावर कोणी स्वागत करायला नसेल, एकटंच यायचं, एकटंच पडायचं, रेडिओ ऐकायचा आणि त्याच्याबरोबरच पुस्तकं वाचायची. आपला वडील जो आहे तो थोडा सुशिक्षित आहे आणि तसं जीवन, एकाकी जीवन घालवायचं, असं दुःखी जीवन त्याचं या मानवनिर्मित, आता जे कृत्रिम जग आहे मानवनिर्मित, त्या जगात घाललं. की म्हणजे मी आता तुम्हाला म्हणलं इंडिया वर्सेस भारत. तर भारत म्हणजेच आपली माती, आपली माणसं, अशा पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. मात्र या वडिलाच्या वाट्याला मात्र तसं आलेलं नाही, मग हे दुःखी जीवन जगत आहेत. तर या कवितेमध्ये इथं तुम्हाला कवीनं बऱ्याचशा वेळेला की हे सांगितलेलं आहे की कवितेच्या माध्यमातून वडिलांची, म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट टू फादर, गिव्ह लव टू युअर फादर, हेल्प टू युअर फादर, शेअर युअर फादर विथ एनी हॅपीनेस ऑर जॉयज ऑर सॉरोज इन द फॅमिली, गिव्ह देम
fresh food, not give them stale food, because he have devoted total life for you only, and now they need your help and cooperation. So don't ignore, don't neglect the father, because father is the mother and father are the first God to us. I don't know there are gods or not in the world. जगात आहेत का नाही देव मला माहीत नाही. But mother and father are the first God to us. If we pray them, if we respect them, I think so. All world gods are equal to our mother father. We can't need to pray the other gods. If we pray in to father and mother, it is sufficient. I think so. So mother and the father are the first God to us. So respect them, love them, and also take care. Most important, take care in the old age. In which thing we have to taking care? About their illness, about their medicine, about their health care, about their respect. We must be serious and give respect, because total life given to us. Now they need our help. Because father developed us. We are earning due to only father and mother. So give respect to them. That is the main summary, moral message through the poem. आता बघा या कवितेतून मिनिंग लाईन बाय लाईन आपण बघूयात. फादर रिटर्निंग होम. वडील घराकडे निघालेले आहेत. कुठून निघालेले आहेत? तुम्हाला पान नंबर तिथं दिलेला आहे बघा की योगा या पान नंबर 117 वरती रेल्वेतून तेव्हा त्या प्रवासात गर्दीत एकटेच उभा राहिलेले आहेत आणि मात्र त्या गर्दीत कुणाशी ते बोलत नाही, ते एकाकी आहेत, कारण एकाकी असताना त्यांना बोलावंसं कुणाला वाटत नाही. तर बघूया आपण लाईन बाय लाईन मिनिंग पोएम. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितले, पेज नंबर 116. माय फादर ट्रॅव्हल ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. तर माझे वडील अगदी अशा कवी दिलीप चित्रे यांनी या कवितेत लोकल ट्रेन म्हणून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य एका चाकरमानी वडील यांचं वर्णन केलेलं आहे. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. तर पान नंबर 5 वरती तुम्ही बघता आहेत गर्दीमध्ये अशा येलो लाईटमध्ये त्या रेल्वेच्या किंवा ट्रेनच्या इतर प्रवाशाप्रमाणे ते उभं राहून प्रवास करतायत, थकतायत. शबर स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आयज. तर बाहेर त्यांचं कुठंही लक्ष नाही. बाहेरची झाडं झुडपं जे आहेत त्या रेल्वेतनं त्यांच्या अनसीइंग आयज नजरेतनं न येताच ते असे पास होत आहेत, निघून जात आहेत. म्हणजेच त्यांना इथं म्हणायचं आहे की असे अनेक शबर्स म्हणजे तुम्ही आणि लेकरं त्यांची ह्यांच्याकडे बघत नाहीत, ते ह्यांच्याकडे बघत नाहीत, समाजामध्ये ते कुणाकडे बघत नाहीत. हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट. आता हे जे वाक्य म्हणलंय ते मी कालच्या तुम्हाला चित्रात दाखवलंय की तुम्हाला हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी. तर हे बघा हे जे चित्र आहे तुम्हाला इथं काय, हिज शर्ट्स, मी चित्र तुम्हाला हे जे पिक्चर आहे ते कशातून नेटवरून कलेक्ट केलेलं आहे. तर हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स हे जे वाक्य मी बोलतोय ना तुम्हाला पान नंबर 116 वरचं, ते इथं फिगर कलेक्ट केले एक मी पिक्चर तुमच्यासाठी. तर त्या प्रवासात जागा नाही, ते एकटेच उभा राहिलेत आणि मग हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी, पॅन्ट शर्ट भिजलेले आहेत चिखलात वगैरे पावसात असं. हिज ब्लॅक रेनकोट, रेनकोट अंगावरचा जो आहे तो दिसतच नाही त्यांच्या, का तर खराब झालेला आहे पावसानं चिखलानं वगैरे मडनं असं. आणि हातात एक बॅग आहे फाटकी तुटकी की ज्याच्यात पुस्तकं आहेत. बघा पुढं त्याच्याविषयी रेफरन्स येईल. स्टेन्ड विथ मड अँड हिज बॅग स्टप्ड विथ बुक्स. तर हातात जी बॅग आहे त्यांच्या त्या बॅगेमध्ये काय तर कपडे हे सगळे डाग पडलेले आहेत आणि हिज बॅग स्टप्ड विथ बुक्स, फाटलेली बॅग आहे आणि त्याच्यामध्ये पुस्तकं आहेत. इज फेलिंग अपार्ट, फाटलेली बॅग आहे इकडं तिकडं अगदी. हिज आयज डिम्ड बाय एज, वयामुळं त्यांचं एज काय झालेलं आहे, वय झाल्यामुळं डोळे अंधुक झालेले आहेत, त्यांना दिसन असं झालेलं आहे. अशा एका वडिलाचं पिक्चर इथं व्यक्त केलं आहे. फेड म्हणजे काय म्हणतो आपण, अंधुक. होमवर्ड थ्रू द
ह्युमिड मान्सून नाईट. संध्याकाळी प्रवास करून रेल्वेनं ते कुठं निघालेले आहेत, आपल्या घराकडं निघालेले आहेत. आणि मग ते घराकडं निघालेले आहेत. तर घराकडं निघालेले असताना त्यांना इथं काय म्हणायचं आहे, तर बघा पुढच्या लाईनचं मिनिंग. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. घाईनं गडबडीनं आपल्या कोणाला न बोलता प्रवासातून ते रेल्वेनं आपल्या घराकडं निघालेले आहेत. आता खरं तर घर ते आपलं त्याने बांधलेलं आहे, कुठंच सहारा नाही, आधार नाही, म्हणून ते निघालेत. मात्र त्या घरामध्ये त्याचा कोणी रिस्पेक्ट करत नाही. बघा पुढं. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. बघूया आपण त्याचं सुद्धा मी केलंय का. तर ट्रेनमधून ते आता चाललेले आहेत, दिसतंय तुम्हाला इथं. आणि मग या ट्रेनमधून त्यांना काय म्हणायचं आहे, तर बघा पुढं त्यांचं काय. आता ह्या 2 नंबर पानावर ट्रेनचं मध्ये ते प्रवास वगैरेचा बाकीच्या गर्दीतनं वगैरे घराकडं निघालेले आहेत. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता कवी म्हणतायत की आता ते ट्रेनमधून खाली उतरणार आहेत. लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. कोणाशीच एक शब्दही ते बराचसा वेळ बोललेले नाहीत प्रवासात सुद्धा. बघा एकटेच उभा राहिले आहेत गर्दीत. या गर्दीत अशा वेळेला आपण लक्षात घ्यायचं काय, की बाबा एखादा वयस्क व्यक्ती आहे किंवा एखादी लेडीज आहे की जिच्या कडेला मूल वगैरे आहे. अशा वेळेला आपण प्रवासामध्ये कुठल्या एसटीतून असून रेल्वेतील असेल, इनडायरेक्ट कवीला सांगायचं की आपलं कर्तव्य आहे. आपण नुसतं म्हणतो की भारत माझा देश आहे आणि मी भारताचा आहे, किंवा देशातील माझे किंवा मी बांधव आहे, देशातले बाकीचे माझे बांधव आहेत, हे सगळं म्हणायला नसतं, करायचं नसतं. तर प्रवासामध्ये जेव्हा असे हे वडील प्रवास करतायत तेव्हा, किंवा वयस्क व्यक्ती कोणी असेल, त्यांना असं आपल्या आजी आजोबासारखं समजून, किंवा एखादी लेडीजकडेला मूल घेऊन आहे, बॅग आहे हातात, अशा वेळेला आपण सीटवरनं उठून त्यांना बसायला जागा द्यावं. इट इज द रिअल ब्रदर अँड सिस्टर इन इंडियन ब्रदर्स अँड सिस्टर. तर ह्या गोष्टी करायच्या. त्यांना असा उभा प्रवास करतायत, बाकीच्यांनी त्यांना मदत केली पाहिजे होती, बसायला जागा द्यायला पाहिजे होती. तर लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम लॉंग सेंटेन्स. कुठलाच एक शब्द सुद्धा ते इतरांशी बोलत नव्हते. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मवरने उतरल्यानंतर रेल्वेच्या ते काही गडबडीनं घराकडं निघालेले आहेत. आणि प्लॅटफॉर्मवरनं उतरून त्या क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. तर रेल्वे लाईनचा क्रॉस करतात आणि त्या एंटर्स द लेन, त्या लेनवरनं ते पुढं निघालेले आहेत. ही चप्पल्स आर स्टिक्की विथ मड. आता हे पिक्चर मी तुमच्यासाठी इथं दिलेलं आहे बघा, हे पिक्चर आहे. तर ते ही ज चप्पल्स, बघा वाक्य मी नेटवरून तुमच्यासाठी मुद्दाम कलेक्ट केलं आहे. वडिलाच्या पायात चिखल, गुडघ्यापर्यंत चिखल आहे, पायातली चप्पल फाटलेली आहे, तुटलेली आहे, भरलेली आहे चिखलानं, रखडत घराकडं निघालेले आहेत. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. चिखलानं माखलेली आहे चप्पल त्यांची. बट ही हरीज ऑनवर्ड. तर ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. घराकडे मात्र चप्पल तशीच फरफडत ते घराकडे निघालेले आहेत. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी. आणि घरी आल्यानंतर मात्र सुना बाळ त्यांना काय देतात, वीक टी. म्हणजेच कसला चहा, पानचट, की ज्या चहाला टेस्ट नाही काय ना. वडिलाचा आलेत म्हणजे सोना वगैरे त्यांना आता काय मिळवत नाहीत ना, मग स्वागत तर राहिलंच, पण आल्यानंतर त्यांना असा पानचट चहा वगैरे दिला जातोय. त्याचबरोबर इटिंग अ स्टेल चपाती. स्टेल म्हणजे शिळी चपाती दिली जाते. तर कवीला म्हणायचं काय की अशा वडिलांना की जे पैसे आणि मिळवत नसताना वय झाले असताना घरातल्या सोना वगैरे पानचट चहा किंवा स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती. तर इथं शिळी चपाती म्हणजे शिळं अन्न दिलं जाते. रिडिंग अ बुक. आणि मग ते काय करतात, आपलं पुस्तक हेच शिकलेले वडील आहेत, हे पुस्तक हेच आपले घरातले मुलगा, सून, वडील, भाऊ, बहीण, बायको सगळं काय समजून हे पुस्तक हेच त्यांचं संगाती, त्याच्यात आपला ते वेळ घालवतात. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट. म्हणजे ते शब्द दिला बघा, थिंक डीपली. बाथरूममध्ये जाऊन
आपल्या एकाकीपणा ते तिथं आत जाऊन रडतात, डोळे पुसतात आणि पुन्हा कोणाला डोळे दिसून येत रडलेले म्हणून डोळे पुसवून बाहेर येतात, कारण घरी त्याला कोणच बोलत नाही. मॅन्स एस्टरजे एस्ट्रेंजन एस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅनमेड वर्ल्ड, या मानवनिर्मित जगात घरात कोणच त्यांना असं मायेचं वगैरे राहिलेलं नाही, म्हणून ते रूममध्ये जाऊन बाथरूममध्ये वेळ घालवतात. आणि कमिंग आउट ही ट्रम्बल्स ॲट द सिंक, बाहेर येताना हात थरथर थरथर वय झालेला आहे कापत ते बाहेर येतात. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, हातावरून त्याला कोणी आता गरम पाणी वगैरे द्यायला कोण त्याची काळजी घेत नाही त्या वडिलाची. आणि मग थंड पाणी आपला हातावर घेऊन डोक्यावरून हात फिरवून तोंडावरून हात फिरवून ते रडलेलं कोणाला दिसू नये म्हणून बाहेर येतात. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट, तर मनगटाला हाताला हे असं म्हणजे ड्रॉपलेट्स पाण्याचे काय हात असं पुसतात वगैरे होय. हिज सुलेन चिल्ड्रन हॅव ऑपन रिफ्यूज टू शेअर, सुलेन बॅड टेम्पर्ड, वाईट मुलं त्याची, त्याला घरातल्या कुठल्या सुखदुःखात सहभागी करून घेत नाहीत. किंवा जोक्स म्हणजे सुख अँड सिक्रेट्स म्हणजे काय गुपित वगैरे असेल त्याला वडिलांना कुणी आता सामावून घेत नाही. हम हम दो हमारे दो असं मुलगा करतोय, वडिलांना आता लक्ष देत नाही. ही विल नाव गो टू स्लीप, आता ते झोपायला चाललेले आहेत एकटाच त्यांची रूम सेपरेट बाहेर कुठंतरी वरंड्यात, लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ ancestors and grandchildren, thinking of nomads entering the subcontinent through a narrow pass. तर हातात एक आपला अजून जोडीला पुस्तकाच्या शिवाय कोण होता येईल, तर पुस्तकाशिवाय एक जुना रेडिओ, की तो रेडिओ घ्यायचे आणि त्यांच्या काळातली जुनी गीतं बातम्या काय असेल ते ऐकायचे आणि बिछाण्यावर पडायचं एकट्यानेच, आपलं कोण जोडीला नाही. तर झोपल्यानंतर जुन्या ज्या काय भूतकाळातल्या आठवणी असतील आणि आत्ताचा भविष्यकाळ याच्यावरती ते थिंकिंग करत करत उद्याची ड्रीमिंग स्वप्न पाहतात. स्वप्नाळू जीवन जगायचं की मागचा भूतकाळ आणि सध्याचं भविष्यकाळ याविषयी आपलं थिंकिंग करत 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 डोळे झाकायचं आणि झोपे जायचं. भूतकाळ आणि याचा आपला कसा तरी स्वप्न बघायची भूतकाळातली आणि भविष्याची. अशा प्रकारचं हे निरस जीवन हे मुलं त्यांना जगवत आहेत. म्हणजे बॉडीली ते फक्त जिवंत आहेत, पण मनानं ते कधीच मेलेले आहेत, कारण घरात त्यांना कोणीच रिस्पेक्ट देत नाही किंवा त्यांची काळजी घेत नाही. त्यांना शिळा अन्न दिलं जातंय, होते तोवर त्यांना झोंबडून घेतलं आणि आज मात्र रिटायर झाल्यावर त्यांच्याकडून काय मिळत नाही म्हणल्यावर त्यांना केअरलेसपणे वागवतात, केअरफुली वागवत नाहीत मुलं, असं सांगणारी कविता आहे. तर तुम्हाला इनडायरेक्ट मेसेज मॉरल एकच आहे की घरात अशा वडिलांना तुम्ही कधीच इथल्या मुलासारखं बॅड टेम्पर्ड राहू नका. तुम्ही चांगलं रिस्पेक्ट द्या, गिव्ह देम रिस्पेक्ट, गिव्ह लव देम, देन टेक केअर while they are ill, take care about their medicine and participate then in the family joys and sorrows. That is the main moral message through the poem. Okay, we are going to stop here. Poem is finished now. Thank you. Okay.